नमस्कार. पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन विषय आणि नवीन पाहुणे. आजचा विषय आहे सौंदर्य. सौंदर्य शास्त्रात गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आणि माणूस हा अप्रतिम दिसू शकतो असे अनेक अत्याधुनिक उपचार आले. ह्याच अत्याधुनिक उपचारांवर ज्यांची मास्टरकी आहे, जे तुमची जर का हेअरलाईन मागे गेली असेल तर ती हेअरलाईन नीट करू शकतात. तुम्हाला जर का गोरं व्हायचं असेल तर ते तुम्हाला गोरं करू शकतात आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्किन डिसीज असेल तर तुमच्या त्या स्किन डिसीजला अतिशय प्रभावीपणे चांगल्या पद्धतीने अत्याधुनिक उपचारांनी नीट करू शकतात. असे डॉक्टर राजेंद्र पाटील हे आता आपल्यावर आहेत. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. डॉक्टर राजेंद्र पाटील यांना या क्षेत्रातला जवळपास गेल्या 11 वर्षांचा अनुभव आहे आणि अक्षरशः हजारो पेशंट्स त्यांनी आजवर बघितलेले आहे. आणि या माणसाचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडेल. हे वैशिष्ट्य म्हणजे म्हणतात ना, स्क्रॅचेस टू स्काईज अशा प्रकारची झेप यांची आहे. मी बघितलं होतं आजपासून 5 वर्षापूर्वी एक अत्यंत छोटं अशा प्रकारचं क्लिनिक त्यांचं वसंत विहारमध्ये होतं. आज डर्मॅट्रिक्सच्या ठाणे शहरामध्ये 3 शाखा आहेत आणि जळगावला आणि इतरत्र देखील शाखा आहेत. स्वतःच्या सचोटीने, हिमतीने आणि मेहनतीने हा माणूस मोठा झालेला आहे. त्यामुळे साहजिकच तो एक बिझनेसमॅन म्हणून काय आहे आणि एक डॉक्टर म्हणून काय आहे, त्यांच्या काय सेवा आहेत, हे सगळं आपल्याला तपासायचं आहे. डॉक्टर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. खूप बदललं हे शास्त्र, काय सांगाल? खूप काही काही आलेलं आहे. सर्वप्रथम मला हेअर विषयी सांगा. सो नितीनजी, हेअर हा एक आपण म्हणतो की अनमोल दागिना आहे. आजकाल जर आपल्याला आपल्या केसांची निगा ठेवता आली तर त्यापेक्षा सुंदर काहीच नाही. कारण हेअर अशी वस्तू आहे की हेअर तुम्हाला तरुणही दाखवतं आणि तरुण दाखवल्यानंतर तुम्हाला आपण म्हणू शकतो की हेअरमुळे आपलं सौंदर्य टिकून राहतं. बरोबर. सो आता हे हेअर सौंदर्य टिकवायचं असेल तर त्याच्या बऱ्याच अशा ट्रीटमेंट आहे की ज्या आपण आपल्या डर्मॅट्रिक्समध्ये करतो. एक्झॅक्टली. तुमच्याकडे आता एक अशी एक डमी आहे, मला जरा फक्त देता का ते? येस 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 येस. तर हेअर ट्रान्सप्लांट या विषयाबद्दल आत्ता आपण येतो आहोत. सर, असं म्हटलं जातं की हेअर ट्रान्सप्लांट ही एक खूप क्रिटिकल अशा प्रकारची प्रोसिजर आहे. हेअर ट्रान्सप्लांट खूप अवघड आहे. हे खरं आहे का? आणि मला सांगा की मी असे, माझा एक मित्र आहे, 2 मित्र आहेत रादर माझे, अगदी सख्खे मित्र, म्हणजे जे दर फ्रायडेला आम्ही रात्री माझ्या घरी किंवा त्याच्या घरी गप्पा मारायला बसतो. अशाच पद्धतीने खूप त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट विषय ऐकलं आणि केलं. आज त्याचं पूर्ण लुक बदललेलं आहे. राईट ॲब्सोल्युटली. काय सांगाल? आता याच्यामध्ये काय असतं की आपण हेअर ट्रान्सप्लांट आधी समजून घ्यायला पाहिजे की हेअर ट्रान्सप्लांट असतं काय आणि ते कोणी करावं. बेसिकली काय असतं की आज जर आपण बघितलं 3 पुरुषांमागे एका पुरुषाला टक्कल आहे. आधीचा रेशो हा वेगळा होता, आताचा रेशो हा वेगळा आहे. तारुण्यात पण आपल्याला केस गळती होते आणि 50शी मध्ये पण आपली केस गळायला लागतात. तर आपण बेसिकली सब्जेक्ट समजून घ्यावं की सब्जेक्ट काय असतो, की नॉर्मल हेअरफॉल आणि अनुवंशिकतेने हेअरफॉल. सो बेसिकली हेअरफॉल होण्याचे मोजके कारणं असतात. पहिलं कारण सगळ्यात महत्वाचं जे आहे ते हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे हार्मोनल. तिसरं महत्वाचं कारण आहे जे डॅन्ड्रफ आणि पोल्युशनमुळे होणारा ऱ्हास. 5वं महत्वाची गोष्ट जी ते व्हिटॅमिन ए डी के डेफिशियन्सी. सो हे बेसिकली हेअर फॉल होण्याचे कारण आहेत. आता याच्यावरती ट्रीटमेंट काय? आता बऱ्याचशा लोकांना ट्रीटमेंट हा प्रॉब्लेमच माहीत नसतो. तर सर्वात आधी आपण एका चांगल्या डॉक्टरांकडे, मेडिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन आपल्या केसांचा परिपाक करणं गरजेचं आहे. बघून घेणं गरजेचं आहे की कंडिशन काय. सो ह्या कंडिशन्समध्ये जर आपण बघितलं तर हेअर ट्रान्सप्लांट ही एक शास्त्रोक्त पद्धत आहे ज्याचं आजही काही लोकांना अपूर्ण पद्धतीचं नॉलेज आहे. सो इट्स व्हेरी नॉर्मल प्रोसिजर जिथे आपण हा डोनर एरिया असतो, हा युनिव्हर्सल डोनर एरिया असतो. इथे जवळपास 7 ते 8 हजार ग्राफ आपण घेऊ शकतो. ग्राफ आणि फॉलिकल मध्ये एक मेजर डिफरन्स आहे. ग्राफ मध्ये एका फॉलिकल मध्ये 3 ते 4 फॉलिकल्स येतात, म्हणजे 3 ते 4 हेअर येतात, केस येतात. सो आता आपण हा डोनर एरिया घेऊन जर सपोज तुमची लाईन मागे गेली असेल, आता मी तुम्हाला सांगेल की माझ्याकडे ते घ्याल जरा. सो हे जे हे दीज आर द पॅटर्न बार्नेस, म्हणजे ह्या ग्रेड असतात. जर तुम्ही बघाल
तर सगळ्यात आधीची ग्रेड असते अँड्रोजेनिक एलोपेशिया, म्हणजे तुमचं केस थोडीशी मागे जाते, लाईन हेअर लाईन मागे होते, एम पॅटर्न शेप होतो, असं वाढत 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 ह्यापर्यंत येतं. आता बऱ्याच वेळेस काय होतं प्रोसेस आहे की एक जर आपण बघितलं की जर एखाद्या वडिलांना बाळनेस असेल तर मुलालाही होतं, आणि जर माझ्या मामाला बाळनेस असेल तर मलाही होईल. सो ही अनुवंशिकता हा मेजर कॉज आहे. तर तुम्ही बरेचसे हिरो पण बघा, त्यांचंही बऱ्यापैकी बाल्डिंग होतं. म्हणजे आपण प्रत्येकाला बाळनेस होणं पॉसिबल आहे, नॅचरल आहे ते, पण आपल्याला तो टाळता सुद्धा येतो. सो मी जसं हेअर ट्रान्सप्लांटचा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, सो हेअर ट्रान्सप्लांट मेजरली 4 गोष्टींमध्ये विभागली जाते, आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये काही पद्धती असतात, FUT, FUE आणि रोबोटिक हेअर ट्रान्सप्लांट, अशा 3 मेजर पद्धती येतात. आजकाल आपण FUE ने करतो. मला सांगा की साधारणपणे ही तुम्ही कधी ठरवता की आता आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटसाठी जायला पाहिजे? कारण मध्ये सुद्धा काही तुम्ही प्रोसिजर करत असता, तुम्ही PRP करता, तुम्ही GFC करता, तुम्ही QR 678 करतात, तुम्ही स्टेम सेल्स करतात, आणि त्याच्यानंतरची हे सगळ्यातनं काही झालं नाही तर तुम्ही माझ्या मते हेअर ट्रान्सप्लांटसाठी जाता. तर हेअर ट्रान्सप्लांट कधी, अगदी थोडक्यात सांगा की कुठल्या माणसांनी हेअर ट्रान्सप्लांटसाठी जायला पाहिजे? बरोबर, ज्या वेळेस हेअर थिनिंग आणि बाल्डनेस, हेअर थिनिंग आणि बाल्डनेस जर आपण बघितलं, ज्या वेळेस तुमचे केसांचा जो रूट असतो तो जर जिवंत असेल तर आपण PRP, GFC, एक्झोझोम्स अशा ट्रीटमेंट्स करू शकतो की ज्याच्याने आपण थिनिंग मधनं थिकनेस मध्ये कन्वर्ट करू शकतो. सो ह्या पण उत्तम अशा ट्रीटमेंट आहेत ज्याच्यामध्ये आपण आपल्याच बॉडीतनं ब्लड घेऊन ते सेंट्रिफ्युगेशन करून तिथे आपण इंजेक्ट करतो. त्याच्यामुळे जे डिमिनिचरायझेस हेअर झालेले असतात, म्हणजे बारके हेअर झालेले असतात, आपण त्यांना साहजिक ग्रो करू शकतो. आणि हेअर ट्रान्सप्लांट अशा वेळेस गरज पडते ज्या वेळेस आपलं पूर्ण बाळण्यात झालेला आहे, म्हणजे तो जो सरफेस आहे स्किनचा तो नितळ झालेला आहे, तो सपाट झालेला आहे आणि तिथे फॉलिकल नाहीये, त्यावेळेस हेअर ट्रान्सप्लांटची गरज पडते. याची जी सक्सेस रेशो असतो हेअर ट्रान्सप्लांटचा, हा सक्सेस रेशो किती असतो? बघा, जर तुम्ही योग्य क्लिनिक निवडता तर हा 100% सक्सेस रेशो आहे. लोकांचे फक्त काही मिथ आहेत, ते मिथ जर काढले तर हा 100% सक्सेसफुल. ऍक्च्युली मला हे ऐकायला आवडेल, लोकांचे मिथ काय आहेत? बऱ्याचशा लोकांचे मिथ असे असतात की याच्याने कॅन्सर होतो, याच्यामध्ये डेथ होते, याच्यामध्ये दुर्दम्य आजार होतात. सो मी इथे ऑडियन्सला सांगू शकतो की हेअर ट्रान्सप्लांट ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि ती जर एका सायंटिफिक वेने आपण केली तर सुंदर असे केस आपण तिथे आणू शकतो. आणि डर्मॅट्रिक्स मध्ये खास करून आम्ही त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. आता डेथ झालेली आहे, नो डाऊट डेथ झालेली आहे. आता बघा, एखादा अपेंडिक्स करतानाही डेथ होते, बरोबर. आपल्याला त्यामुळे पेशंट सिलेक्शन खूप महत्वाचं असतं. आणि पेशंट सिलेक्शन म्हणजे एखाद्याला डायबेटिक असेल, खूप शुगर हाय असेल, किंवा खूप मोठ्या प्रमाणाचं हायपरटेन्शन आहे, तर 2-3 म्हणजे तो रेशो एकदम नेग्लिजिबल आहे. ते कुठल्याही प्रोसिजर मध्ये होऊ शकतं. मी साधा IV लावायला गेलो तरी डेथ होऊ शकतो, बरोबर. सो इट्स व्हेरी कॉमन. म्हणजे आपण प्रवास करतो विमानाने, 1-2 प्लेन क्रॅश झाले तर आपण जाणं सोडतो का? नाही सोडत. सो सिंपल फंडामेंटल आहे की याच्यामध्ये अजिबात रिस्क नाहीये, आणि हे एकदम सेफ आणि सिक्युअर असं हेअर ट्रान्सप्लांट प्रोसेस. साधारणपणे किती वेळाची प्रोसिजर असते ही? बेसिकली आम्ही 9 वाजता चालू करतो आणि 4 ते 5 वाजेपर्यंत संपवतो. ओके. आणि त्याच्यामध्ये 1 तासाचा लंच ब्रेक असतो. आणि त्याच्यानंतर मग कशा प्रकारची काळजी घ्यायची असते पेशंटनी? बेसिकली 7 दिवसांची मेजर काळजी असते. 7 दिवसानंतर पेशंट कुठेही कसंही जाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझे असे पेशंट आहेत की आज हेअर ट्रान्सप्लांट केले आणि सेम डे, हॉटेल इंडस्ट्रीचे लोक आहेत, सेम डे तिथे जाऊन त्यांच्या रिसेप्शनवर बसतात, म्हणजे पैसे घेण्यासाठी. सो त्याचाही काही त्रास नाही. सेम डे पासूनही काम करू शकतात, किंवा वर्क फ्रॉम होम जर करत असाल तुम्ही तर तुम्ही सेकंड डे पासून वर्क करू शकता. त्याची अशी खूप काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे काळजी खूप नाहीये. फक्त 3ऱ्या दिवशी आपल्याला ड्रेसिंगला यावं लागतं आणि 7व्या दिवशी हेअर वॉशला. म्हणजे अगदी सामान्य माणसं, तुम्हाला कदाचित माझे काही प्रश्न तुम्हाला सगळे हे पण वाटतील, अरे हा काय विचारतोय, पण मला सांगा की हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे की महिलांमध्ये जास्त आहे? ऑब्वियस हे पुरुषांमध्ये, कारण आपल्या बॉडीमध्ये जो टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन असतो तो पुरुषांमध्ये डॉमिनंट रेशो मध्ये असतो, आणि तो कन्वर्ट होतो DST मध्ये. DST मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर DSTचं असं म्हणणं असतं की हा पोर्शन माझा आहे, इथे मी कुठल्याही हेअरला थांबू देणार, आणि मग ते हेअर जायला लागतात. तर आपण जर बघितला रेशो, मी जर 10 हेअर ट्रान्सप्लांट एखाद्या मेलचे करत असेल तर एखादा हेअर ट्रान्सप्लांट फिमेलचं होतं. ओके. आणि एक मला सांगा की खर्चाचा जर का आपण विचार करायला गेलो तर साधारणपणे काय
बेसिक खर्च असतो याच्यासाठी? आपण साधारण माणसासाठी पॅकेजेस ठेवलेले आहेत आणि म्हणजे जो अफोर्ड करेल त्याच्यासाठी वेगळे पॅकेजेस ठेवलेले आहेत. तर प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक कॉस्ट असते. आता बघा अॅनास्थेटिक जर येतो तर त्याची एक कॉस्ट असते, इन्फ्रास्ट्रक्चरची एक कॉस्ट असते. सो मी एकच म्हणेल की डर्मॅट्रिक्सचं उद्दिष्ट असं काही नाहीये, जोही आलं त्याला आपण सामावून घेतो, पण एक स्पेसिफिक प्रत्येक जण अफोर्ड करेल एवढी कॉस्ट आहे. ओके. म्हणजे एक आपण म्हणू शकतो की 50,000 ते 1 लाखापर्यंतच्या मध्येची ही कॉस्ट आहे. ओके. जी कोणीही अफोर्ड करू शकतं. एक्झॅक्टली. आणि खूप स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या मशिनरीज या ठिकाणी सगळ्या आहेत. अनेक मशिनरी तर त्यांनी परदेशातून आयात केलेल्या आहेत, बरोबर? आपल्याकडे तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की मुंबईमध्ये अवघ्या मुंबईमध्ये 2च ठिकाणी रोबोटिक हेअर ट्रान्सप्लांट होतो. त्यातलं दुसरं ठिकाणी आपलं आहे. सो वी आर एक्सपर्ट इन रोबोटिक हेअर ट्रान्सप्लांट ऑल्सो. म्हणजे हे जे पार्टेस आहे किंवा केसांची गळती किंवा केसांच्या समस्या याच्यावरनं खरंच डर्मॅट्रिक्स एक अप्रतिम अशा प्रकारचं ठिकाण आहे की या ठिकाणी तुम्हाला खूप चांगले जागतिक स्तराचे उपचार मिळू शकतात. सर, एकीकडे आपण केसांच्या समस्यांबद्दल बोलत असताना दुसरीकडे हल्ली मला गोरं व्हायचं आहे. म्हणजे मी पण ज्यावेळेस बघतो आरशामध्ये त्यावेळेस आरशामध्ये बघितल्यानंतर असं कधी कधी वाटून जातं की आता 50शीला आलेलो आहे पण तरी त्याला थोडंसं गोरं असतो आणखी बरं झालं असतं. राईट. तर हे गोरं होणं ही एवढी अशी काय हे आहे की लोकांना सगळ्यांना गोरं व्हावं असं वाटतं. मला पण तुमच्यासारखं गोरं व्हावं असं वाटतं. गोरा नाहीये नितीनजी. समजा बघा काय असतं, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आजही आपण म्हणजे आशिया खंडामध्ये आपण हे बघतो की आजही रेसिसिझम आणि आजही काळा गोरा हा भेद केला जातो. ॲज अ डॉक्टर मी तरी सांगेल की प्रत्येकाने परमेश्वराने कलर दिलेला आहे तर आपण त्याच्यात समाधानी असलं पाहिजे. पण काही म्हणजे आपण म्हणतो ना की काही कॉर्पोरेट्समुळे किंवा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला डे टू डे प्रेझेंटेशन बघायला लागतं. प्रेझेंटेशन सो आजही काही प्रोफेशनची अशी गरज आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची, कॉर्पोरेट्समध्ये ही खूप महत्त्वाची गरज आहे. सो आज ह्या गोष्टी जर आपल्याला म्हणजे आज शास्त्रामुळे ते पण शक्य झालेलं आहे की आपण आज कलर चेंजेस करू शकतो. आपण सर्वात आधी बघितलं पाहिजे की काळपटपणा येण्याचं कारण काय. एक तर प्रदूषणामुळे आपण आपला जो चेहरा असतो तो नेहमी ओपन असतो, एक्सपोजर मिळतं सनचं, आणि त्याच्यामुळे आपली चेहरा आणि त्वचा काळवंटे. आता ह्या काळवंडलेल्या त्वचाला रिमूव्ह कसं करावं. आता बरेच लोक एखाद्या पार्लरमध्ये जातात, फेशियल्स करतात आणि फेशियल्स केल्यानंतर टेम्पररी तो गोरेपणा येतो. पण आधुनिक सायन्समुळे काय झालेलं आहे की याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंजेस झालेले आहेत की आपण कलर खूप मोठ्या लेवलला चेंज करू शकतो. आज जर आपण तुम्ही काजोल किंवा शिल्पा शेट्टी बघाल, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन बघाल, सो त्यांचं वेगळ्या लेवलला ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि त्या डर्मॅट्रिक्स मध्ये सुद्धा होतं. आता ही त्वचा जी काळवंडलेली आणि त्या काळवंडलेल्या त्वचाला गोरा करण्यासाठी एक महत्वाचा एक अफलातून असं जे घटक आहे त्यांचं नाव आहे ग्लुटाथिओन. ओके. सो ग्लुटाथिओन काय करतं, आपले जे मेलानिन सेल्स आहे त्याला लायसिस करतं, म्हणजे त्याला ब्रेकडाऊन करतं आणि त्वचेची जी कांती आहे ती सुधरवते, त्याचा पोष सुधरवतं. हे एक नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असतं आणि ते अँटीऑक्सिडंटला आपल्याला थोडंसं प्रमोट करण्यासाठी बाहेरून आपल्याला दिलं जातं. सो त्याच्यामुळे आपली जी त्वचा आहे तिचा पोत बऱ्यापैकी सुधरतो आणि त्वचाला एक वेगळी चमक येते. सो ग्लुटाथिओन आपण ओरलीही देऊ शकतो आणि IV थ्रूही देऊ शकतो. ते जर ब्लड स्ट्रीम मध्ये गेलं तर त्याचा इफेक्ट खूप सुंदर येतो आणि आपली त्वचा खूप ट्रान्सफॉर्मेटिव्ह वेने दिसू शकते. साधारणपणे किती वेळाची ही प्रोसिजर असते? हार्डली अर्ध्या तासाची प्रोसिजर असते. जनरली ब्राईड किंवा ग्रूम असेल तर आम्ही 3 महिने आधी त्यांना घ्यायला सांगतो. सो काही सेशन्स घ्यायला लागतात, त्याच्या मल्टिपल सेशन्स घेतले तर तुम्हाला खूप ट्रान्सफॉर्मेटिव्ह आणि इफेक्टिव्ह असा रिझल्ट दिसून येतो. म्हणजे विशेषतः लग्नाच्या वेळेस वगैरे हे खूप मी जनरली त्याच्यासाठीच प्रमोट करतो. ब्राईड किंवा ग्रूम साठी आपण ते प्रमोट करतो, पण जनरली प्रत्येकाला चांगलं दिसायचं असतं तर आपण रुटीनली सुद्धा घेऊ शकतो. अथवा मी सुद्धा घेतो ज्यावेळेस मला टायर्ड फील होतं, बऱ्याच वेळेस आय फील की थोडं एनर्जी हवी, कारण हे नुसतं गोरं नाही करत तर हे बॉडीतलं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे टॉक्झिन्स पण बाहेर काढतं. सो त्याच्यामुळे ही अत्यंत सुंदर अशी ट्रीटमेंट आहे. तुम्हीही घेऊ शकता, कोणीही घेऊ शकता. राईट. पुढच्या इंटरव्ह्यू मी ते घेऊनच करेन. थोडंसं कदाचित पुढच्या इंटरव्ह्यूला माझी कांती तुम्हाला आणखी
सतेज झाल्यासारखे दिसेल, प्राजक्तासारखी कांती असेल कदाचित, असं कालच वपू कळेंचं ऐकत होतो. आणि त्या वपू कळेंच्या याच्यामध्ये त्यांनी ती जी बाई होती तिच्या कांतीला त्यांनी प्राजक्तासारखी सतेज कांती असं वपू कळे होते ते. तर साधारणपणे कधी ही जी ट्रीटमेंट आहे ग्लुटाथिओन ही कधीपासून साधारणपणे आपण एक मिनिट हां ही आपल्याकडे कधीपासून ही आपण उपलब्ध करून दिलेली आहे? आता हे जी ग्लुटाथिओन ट्रीटमेंट ही भरपूर वर्षांपासून आहे, पण आपल्याकडे मागच्या 8 वर्षापासून ही कंटिन्यू ट्रीटमेंट आहे. म्हणजे माझं स्पर्श क्लिनिक होतं तेव्हापासून ही ट्रीटमेंट आपण इम्प्लिमेंट केलेली. ओके, तर डेफिनेटली म्हणजे तुम्हाला सरांकडे तुम्ही आलात ना, तुम्हाला जर जसं मगाशी सर म्हणालात की हेड टू टो तुम्हाला जर काय छान दिसायचं असेल ना, तर यांच्याशी या, एकदा गप्पा मारा आणि ते तुम्हाला खरंच सांगतो की तुमच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन ते घडवून आणू शकतात. अशाच पद्धतीने बऱ्याचदा वय झालं, आता जसं 50वा वाढदिवस मला आलेला आहे आणि 50शीला आल्यानंतर माझ्यातील नाही याच्या फार रिंकल्स वगैरे माझ्या चेहऱ्यावर नाही आहे, निसर्गाचं ते मला वरदान मिळालेलं आहे. पण अँटी एजिंग ला अनेक ट्रीटमेंट्स या ठिकाणी सरांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि मी आज बघतो ना, पॉलिटिकल क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो सर, तुम्हाला सांगतो अनेक पॉलिटिशियन्स आज असे आहेत की जे त्यांच्या दिसण्यावर खूप जास्त लक्ष देत आहेत. व्हेरी ट्रू येतात ना, आमच्याकडे येतात ना बरेच. एक्झॅक्टली. म्हणजे 10 दिवसापूर्वीपर्यंत आम्ही बघितलं असतं इथे रिंकल्स आणि त्याच्यानंतर 11व्या दिवशी हा माणूस एकदम असा टकाटक मस्तपैकी दिसत असतो. ही अवेअरनेस खूप वाढलेली आहे का एजिंगच्या संदर्भातली? ॲब्सोल्युटली. बघा, जर आज बघितलं, असण्यापेक्षा दिसणं खूप महत्वाचं आहे. कारण दिसणं ही काळाची गरज आहे, चांगलं दिसणं. सो चांगलं दिसण्यासाठी काही गोष्टी आहेत की आज सायन्स एवढं प्रगत झालंय की आपण खूप ट्रान्सफॉर्मेटिव्ह, म्हणजे जर तुम्ही 70 वर्षाचे असाल तर आपण ते 40 वर्षापर्यंत आणू शकतो. एवढं ट्रान्सफॉर्मेशन. मला तर तुम्ही 50-20 पर्यंत आणू शकता. पण तुम्ही जर राईटली म्हटलं, बघा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की काही लोक ब्लेस असतात. म्हणजे आजही तुम्ही जर ओबराय फॅमिली बघितली, लक्षात सुरेश ओबराय जर बघितले, त्यांची त्वचा आजही छान दिसते. रेखा मॅडमजी बघितल्या, रेखाजी जर बघितल्या तर त्यांची त्वचा निखळ दिसते. मेरे त्वचा से मेरे उमर का पता ही नहीं चलता. सो बरेच जे लोक असतात ते ब्लेस असतात, जसे तुम्ही ब्लेस आहात की आजही तुम्ही 50शी मध्ये जाताय, पण असं रिंकलिंग खूप नाही आले. पण कारण तुम्ही मनमौजी आहात. आणि लक्षात, जे लोक मनमौजी असतात आणि परमेश्वराचा छत्र असतं त्यांना काही होत नाही. पण आजकाल जो स्ट्रेस आहे, म्हणजे लोकांचं झोप अपूर्ण झालेली आहे, ओव्हरलोड झालेला आहे कामाचा, त्याच्यानंतर पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे एजिंगही प्रकर्षाने वाढवलेली. एजिंगमध्ये काय सायन्स असतात? बेसिकली फोरहेडला रिंकल्स यायला लागतात. जेव्हा आपण स्माइल करतो तेव्हा इथे क्रोच फीट येतात, त्याला जेव्हा आपण स्माइल केल्यानंतर इथे लाईन्स येतात, कावळ्याचे पाय सारखे दिसतात, बरोबर ते येतात. त्याच्यानंतर हे नेझोलेबियल फोल्ड्स असतात जे ड्रूप झालेले असतात आणि फोल्ड प्रकर्षाने दिसायला लागतात, जे तुमच्या ह्याच्यात दिसत नाही. आणि मॅरिनेट लाईन्स म्हणजे ह्या लाईन ज्या त्या ड्रूप व्हायला लागतात. माझ्यामध्ये जे जास्त टेन्शन घेतात ना त्यांच्या चेहऱ्यावर लवकर रिंकल्स वगैरे दिसायला लागतात. हे बरोबर बोललात तुम्ही. स्ट्रेस वगैरे नाही, सतत विचार करत असतील, अरे डोक्यात ताप करून देत असतील. तेच म्हणतो मी, तुम्ही मनमौजी आहात. बरेचसे लोक मनापासून आनंदी असतात, त्या लोकांना मोस्टली एजिंग सायन्स कमी प्रमाणात येतो. म्हणजे तुम्ही 60-70 मध्ये जाल तेव्हा नॅचरली येथील असते. पण काही लोकांना आज 40 मध्ये रिंकलिंग दिसायला लागते. माझ्याकडे 25 वर्षापासून मुलं आहेत, मुली आहेत की ज्यांना आपण बोटॉक्स फिलर्स करतो. आता बोटॉक्स फिलर्स हे एक रामबाण औषध आहे. म्हणजे बोटॉक्स हे आपल्या मसल्सला रिलॅक्स करतं. त्याच्यामुळे काय होतं की आपली जिथे जिथे रिंकलिंग आलेली तिथे ती नाहीशी होते आणि पटकन नाहीशी होते, क्विक सरशी नाहीशी होते की तुमच्या 3ऱ्या दिवशी तुम्हाला पूर्ण रिंकल्स गायब झालेले असते. फिलर्स अशी आहेत की बघा, आपल्या शरीराची, आपल्या कांतीची काही नीड असते, म्हणजे हायड्रेशनची गरज असते. सो माझ्याकडे काही फिलर्स असतात जे मी वापरतो बेसिकली. त्याच्याने स्किन बुस्टर हा इफेक्ट येतो पेशंटला. आणि ही एक मॅजिकली सिरिंज असते की ज्याच्यामध्ये आपण ही जर दिली तर आपली स्किन खूप
कांती म्हणजे खूप ग्लो करायला लागते आणि खूप छान दिसायला लागते. सो दिस इज अमेझिंग ट्रीटमेंट, ज्याला आपण फिलर्स म्हणतो, ज्याला आपण स्किन बुस्टर्स म्हणतो, हे आपण तिथे देतो आणि स्किनचा एक कायापालट होतो नॅचरली. आणि त्याच्यातनं जो काही कॉन्फिडन्स जनरेट होत असतो, तर कुणालाही बघा ना, तुम्ही सकाळी तुम्ही आरशासमोर उभे राहिलात आणि तुम्ही छान दिसलात, भारी वाटतं की नाही. रस्त्याने जाताना आपल्याला जर का एखादं काहीतरी सुंदर ऑब्जेक्ट दिसलं, बरं वाटतं ना, साहजिकच आहे. सो मग आपण स्वतः छान दिसायला काय हरकत आहे. आणि हेच जे काही आहे, हे तुमचं सौंदर्य वाढवण्याचं काम हे डॉक्टर राजेंद्र पाटील गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. सर, तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही डर्मॅटिक्सचा हा सगळा जो आहे व्याप वाढवलेला आहे, बिझनेस वाढवलेला आहे. एक यशस्वी बिझनेसमॅन म्हणून सुद्धा आज तुमच्याकडे बघितलं जातं. कुठे कुठे शाखा आहेत आपल्या डर्मॅटिक्सच्या? सो डर्मॅट्रिक्स बेसिकली ठाण्यामध्ये आपण 3 शाखा रन करतोय. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, आपली जळगावला एक शाखा आहे, बदायूला शाखा आहे, आणि आता आपण नाशिक आणि पुण्याला मी व्हिजिटिंग डॉक्टर आहे. सो खूप कमी वेळेतच आपण गोव्याची शाखाही सुद्धा ओपन करणार आहोत. आणि अजून काही प्लॅन्स आहेत की जे आपण म्हणजे ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण ते एक्झिक्यूट करणार आहोत. लवकरच आम्ही तुम्हाला एखाद्या मोठ्या सौंदर्य स्पर्धेमध्ये जज म्हणून वगैरे सुद्धा तुम्ही आम्हाला दिसाल. एखादी मोठी सौंदर्य स्पर्धा डर्मॅट्रिक्स स्पॉन्सर सुद्धा करेल, काय सांगताय? नक्कीच. सी, आता हे माझं एकट्याचं यश नाही आहे, याच्यामध्ये माझी टीम आहे. म्हणजे याच्यामध्ये काही डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, काही प्लास्टिक सर्जन्स आहेत, काही माझी टीम आहे जी ग्राउंड लेवलला काम करते. यांचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि डर्मॅट्रिक्सचं म्हणजे जे आपण म्हणतो ना की एम्स असतात, आपले विजन्स असतात, ते एकच आहे की एक चांगल्या ठिकाणी हायजेनिक वेने एक चांगली सेवा देणं, म्हणजे लोकांना हायजेनिक वेने, हायजेनिक पद्धतीने आपण बरं करणं आणि उत्तम असं वर्ल्ड क्लास सेटअप पुरवणं. दॅट इज माय इंटेन्शन. की माझं आयुष्यात एक इंटेंट आहे की जे पण करावं ते सुंदर करावं, छान करावं. सो त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रेरित आहोत. आणि आता आपण हा 7वा वर्धापन दिवसही तसाच सेलिब्रेट केलेला आहे. तर सर, आत्ताच डर्मॅट्रिक्सची 7वी अॅनिव्हर्सरी झालेली आहे. या क्षेत्रातला तुमचा अनुभव खूप दांडगा आहे. जवळपास 13-14 वर्ष तुम्ही काम करत आहात. डर्मॅट्रिक्स सुरू करून नंतर 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. नॅचरली ज्यावेळेस अॅनिव्हर्सरी असते त्यावेळेस आपण आपल्या पेशंट्स जे आपल्या बरोबर अनेक वर्ष राहिलेली असतात त्यांना आपण काही ऑफर्स देत असतो, त्यांना काही आपण गोष्टी देत असतो, ग्रॅटिट्यूड असतं. ते काय सांगाल? सी, आपला एकच उद्देश आहे, फ्लॉलेस स्किन आणि डेन्स हेअर हे देणं. सो ते आपण देतोच आहे. आणि त्यासोबत डिसेंबर असा एक महिना असतो की ज्याच्यामध्ये जी पण आपण म्हणतो, तुम्ही जसं ग्रेटफुल, मी खरंच ग्रेटफुल आहे. आज जे मी काही आहे ते माझ्या पेशंट्समुळेच आहे आणि त्यांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच आपण इथे आहोत. तर डिसेंबर हा एक महिना असा असतो की ज्याच्यामध्ये आम्ही आमचं कुठलंही मार्जिन न ठेवता जास्तीत जास्त ते देण्याचा प्रयत्न करतो. सो आम्ही सर्व सर्व्हिसेसमध्ये अप टू 50%चा जो डिस्काउंट आहे तो दिलेला आहे. म्हणजे जिथे जिथे आमचं मार्जिन किंवा जिथे जिथे जो ऑर्गनायझेशनचा फायदा आहे तो कट करून मॅक्झिमम डिस्काउंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा एकच महिना आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तो डिस्काउंट दिलेला आहे. येस. तर जवळपास 50% आत्ता अॅनिव्हर्सरी त्यांचे डिस्काउंट चालू आहेत. तर या ऑफरचा देखील तुम्ही 100% लाभ घ्या आणि डर्मॅट्रिक्समध्ये या, डर्मॅट्रिक्स बघायला या. एका मराठी माणसाने सुरू केलेली ही संस्था आहे आणि कुठल्या लेवलपर्यंत घेऊन गेलेले ते एकदा या, बघा, तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल. थँक्यू सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल. धन्यवाद.